आज मी इकडचं रवाळ दाणेदार तूप काढणार आहे. जास्त भांडे नाही, जास्त पसारा देखील नाही. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी मेहनतीमध्ये छान सुगंधित तूप तयार करूया. चला तर मग रेसिपीला लगेच सुरू करू. ही जी साय आहे ती जवळपास 8 ते 10 दिवसाची आहे. फ्रीजमध्ये जमा करते. मात्र तूप काढायच्या वेळेस मी अर्धा तास आधी तिला बाहेर काढून ठेवते. आता इथे एका भांड्यात साय काढून घेते. आता ही साय चांगली मोकळी करून घेऊ. सायला चांगले फेटून घ्यायचं आहे. यामध्ये आता अर्धी वाटी भरून आंबट दही घालते. सायमध्ये दही छान मिक्स करू. असं जर आपण तूप काढले तर ते अगदी पारंपरिक पद्धतीने तयार होते. मी आधी तूप बनवायची तर पहिल्या दिवसापासून त्यामध्ये दही टाकून ठेवायची आणि त्या भांड्यामध्ये साय जमा करायची. मात्र तसं तूप जे असतं ते खूप आंबट होतं आणि वास देखील येतो. आता छान दही यामध्ये मिक्स झालेली आहे. यावर झाकण ठेवून आपल्याला पूर्ण रात्रभर असंच राहू द्यायचं आहे किंवा मग ते 10 ते 12 तास तरी आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे. रात्रभर फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, बाहेर ठेवायचं आहे. रात्रभर पूर्ण ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी झाकण काढून इथे पाहते तर छान असं वरती पाणी सुटलेलं आहे. आता हे लोणी काढण्यासारखं तयार झालेलं आहे. इथे मी रवीचा वापर करते आहे. मिक्सरच्या भांड्यात केले तर भांडे खूप भरतात. 4 ते 5 मिनिटापर्यंत मिक्स करायचं. हे बघा मिक्स केलं. आता थंडी असेल तर साधं नळाचं पाणी वापरलं तरी चालेल. पण उन्हाळा असेल तर फ्रीजमधलं गार पाणी वापरायचं. इथे मी फ्रीजमधलं गार पाणी घेतले. याला मिक्स करूया. रवीने चांगलं मिक्स करायचं. याला तोपर्यंत मिक्स करा जोवर याच्यातून लोणी सेपरेट होत नाही. 10 ते 15 मिनटं याला घुसळून घेतले. लोणी दिसायला लागले आहे. याच्यातले ताक सेपरेट झालं. लोणी संपूर्ण एका साईडला काढू. यातले जे पाणी घातले होते ते संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचे. याची देखील तुम्ही कढी करू शकता. यामध्ये पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. म्हणजे तुपाला देखील आंबट वास येणार नाही आणि तूप जास्त दिवसही टिकते. इथे लोणी धुवून तयार आहे. अगदी मऊसूत आणि अजिबात आंबट वास येत नाही आहे. लोणीचा यातलं संपूर्ण पाणी काढून घेतले. लोणी बनवून तयार आहे. आपण लगेचच गॅसवर ठेवू. तूप काढत असताना गॅसची फ्लेमही मध्यम ठेवायची म्हणजे तूप अगदी रवाळ तयार होते. चमच्याच्या सहाय्याने आपल्याला लोणी हलवत राहायची आहे. 5 ते 6 मिनिटांनंतर आता हळूहळू तूप बनवायला सुरुवात होते. हलकंसं इथे ही लोणी लालसर दिसायला लागते. यावेळी मात्र आपल्याला कढई सोडून कुठेच जायचं नाही. नाहीतर लोणी आहे ना ती तळाशीच चिटकते आणि तूप आपलं काळा होण्याची शक्यता असते. साईडने तूप सुटायला सुरुवात झाली. अजून देखील आपल्याला इथे 4 ते 5 मिनिटं जातील. तूप तयार व्हायला कढई देखील आपली अजिबात भरलेली नाही. तूप हलवत राहायचं आहे. आता तूप झालेलं जरी वाटत असलं मात्र अजून मिनिटाभरासाठी याला आपण छान उकळून घेऊ. घरभर असा सुगंध पसरतोय तुपाचा. अगदी दिसायला तूप इतकं सुंदर दिसतंय, चवीला देखील तितकंच हे चविष्ट आहे. आता तूप झालं हे कसं ओळखायचं तर यातली जी बेरी असते ती संपूर्ण तळाशी जाऊन बसते. असं ज्यावेळेस दिसते त्यावेळेस गॅस बंद करायचा आहे. तुपाला थोडंसं थंड होऊ देऊ. तूप टाकण्यासाठी मी इथे एक बरणी घेतली आहे. यावर चाळणी ठेवून संपूर्ण तूप इथे गाळून घेऊ. इथे 8 ते 10 दिवसाची सायमध्ये पावशेर तूप निघाले आणि इकडेही जी वेरी निघालेली आहे यामध्ये साखर टाकून मुलांना देखील खायला देऊ शकता. खूप छान लागते. बेरी देखील खूप कमी निघाली. तूप गरम असतानाच आपल्याला तुपाचं झाकण लावायचं आहे. म्हणजे जे दुसऱ्या दिवशी जे तूप तयार होते अगदी रवाळ असं टेक्स्चर त्याचं येते. मी तुम्हाला दुसऱ्या दिवशीचे तूप दाखवते. छान असं पांढरं शुभ्र तूप इथे आपलं बनवून तयार झालं. तूप बनवण्यासाठी मला इथे जवळपास 20 ते 25 मिनिटं लागले. हे जे तूप मी दाखवले ते दुसऱ्या दिवशीचे आहे. अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपलं घरचं तूप बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.